नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला अमेरिकेतील काहीतरी नवीन दाखवणार आहे. याआधी खूप कमी लोकांनी हा अनुभव घेतला असेल किंवा गोष्टीमध्ये ऐकला असेल. आम्ही याआधी असे ऐकले होते की फ्रोझन लेक म्हणजे अमेरिकेमध्ये जिथे बर्फ पडतो तिथे तलावाच्या पाणी गोठतं आणि आपण त्यावरून चालू शकतो. आज आम्हाला तो अनुभव घेण्याची संधी शेवटी मिळालीच आणि पहा, आम्ही चक्क ह्या तलावावरून चाललो आहोत. हा बर्फाचा तुम्हाला थर दिसत असेल, जवळजवळ 12 इंचाचा असा 1 फुटाचा थर साठला होता. आम्हाला सुरुवातीला खूप भीती वाटली, हे नक्की पाणीच आहे का बर्फ आहे, आम्ही त्यामध्ये पाय ठेवला तर आत जातो का काय, खूपच अशी भीती वाटत होती. आम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहतो तिथून हे एक जवळच आहे असं तलाव. तो हा अनुभव घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. हे बघा, तुम्हाला हे तलावामध्ये असं ड्रिल मारलेलं दिसत असेल. होल कशासाठी मारलेला आहे असं जागोजागी तुम्हाला दिसत असेल. इथे लोक ड्रिल मारतात आणि फिशिंग रॉड टाकून फिशिंग करतात, फिश बाहेर काढतात. हा त्यांचा वेगळाच एक आनंद असतो, छंद असतो त्यांचा. असं जागोजागी तुम्हाला असं होल पडलेले दिसत असतील बर्फामध्ये. आज इथला रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. लोक बाहेर पडतात, आनंद घेतात. इथे आम्हाला टेंट टाकून कॅम्पिंग करायला आलेली ही लोक दिसत होते आम्हाला. पहा कसा बर्फ किती घट्ट झालेला आहे बर्फ. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन येतील. थँक्यू.